फडणवीस साहेबांचा अभ्यास एवढा जबरदस्त आहे की त्यांनी महाराष्ट्राला टॉपला नेऊन ठेवले. सलग तिसरं वर्ष आहे बघा टॉप करण्याचं. आणि कशात टॉप केलंय आपण, तर आपण टॉप केले महाराष्ट्र पुन्हा भ्रष्टाचारामध्ये टॉप. कशात टॉप आहे, भ्रष्टाचारामध्ये टॉप आहे. टॉप सध्या भारतातलं सगळ्यात मोठं राज्य, सगळ्यात जास्त भ्रष्टाचार असलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र. शासनाचा अहवाल आहे आणि शासनाचा अहवाल आलाय तर कोणी दिला, NCRBनं. कोणी अहवाल दिलाय, NCRBचं असं म्हणणं आहे की सध्या महाराष्ट्र हा भारतात टॉपचं भ्रष्टाचारी राज्य आहे. जे महाराष्ट्र नेहमी प्रगतीचा विचार करते, जे महाराष्ट्र नीतिमत्तेच्या गप्पा करते, ते महाराष्ट्र सध्या देशातल्या सगळ्यात खालच्या पातळीवर नेऊन ठेवले. बाकी इथल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र एक नंबर जावं की न जावं, हां गेलं नसेल तरी हरकत नाही. थोडी तर आशा आहे आपल्याला की भ्रष्टाचारात एक नंबरला गेला. इथल्या शेतकऱ्याच्या जीवनमानात, राहणीमानात काय बदल झाला का, काहीच नाही. त्याच्यात एक नंबरला गेलंय का, नाही, काहीच नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भ्रष्टाचारात तर टॉपला गेलंय, पण आत्महत्येमध्ये सुद्धा, तिच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र टॉप आहे बरं का. म्हणजे महाराष्ट्राचं नाव मागच्या 2-3 वर्षामध्ये किती वर चाललंय वेगानं, किती प्रगती व्हायली. खरंच याच्याबद्दल सरकारचं कौतुक केलं पाहिजे की कोणत्या ना कोणत्या गोष्टीत आपण एक नंबरला चाललो. सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे जर टॉप 5 राज्यांच्या जर आत्महत्यांचा जर विचार केला तर एकट्या महाराष्ट्रामध्ये 49% लोक आत्महत्या केलेल्या आहेत. म्हणजे एकूण आत्महत्या केलेल्या लोकांपैकी 49% आकडा हा महाराष्ट्राचा आहे. आता महिला आणि मुलींवरचे जे अत्याचार आहेत, म्हणजे महिलांवरचे जे अत्याचार आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र असं झपकन वर गेलंय. का, कारण गुन्हेगारीला इथं काय माहिती आहे का, कोणत्या पक्षाचा आहे किंवा तो आमच्या पक्षात आला तर गुन्हेगार मोकळा सोडून द्यायचा, वॉशिंग मशीनमधून त्याला धुवून काढायचं, हे ठरलेलं आहे. आत्महत्येत टॉप, त्याच्यानंतर इकडे भ्रष्टाचारात टॉप. अशा या महाराष्ट्राला कलंकित करणाऱ्या घटना वारंवार घडत आहेत. तरीसुद्धा गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारला याच्यावर काही फरक पडत नाही. सरकार फक्त मशगूल आहे आपली सत्ता कशी टिकवायची याच्यामध्येच.